आता अजित पवारांची चिंता वाढवणारी बातमी आहे। पुणे जिल्ह्यातल्या दौंडमध्ये अजित पवारांना धक्का बसणार आहे। रमेश थोरात हे तुतारी हाती घेणार आहेत असा निर्धार त्यांनी व्यक्त केलाय। तुतारीकडून उमेदवारी मिळावी यासाठी त्यांनी प्रयत्न सुरू केले। शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून उमेदवारी न मिळाल्यास अपक्ष निवडणूक लढणार असल्याचं थोरात यांनी जाहीर केलं। त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी जावेद मुलाणी यांनी। दौंडचे माजी आमदार रमेश आप्पा थोरात आपल्या बरोबर आहेत। आप्पा नमस्कार। नमस्कार। आपण प्रत्यक्षात विधानसभेच्या हालचालीला वेग आलाय आणि निवडणुकीचे कधीही लागू शकतात, त्यामुळे आपले दौरे वाढलेले आहेत, काय सांगाल? कुठल्याही परिस्थितीत निवडणूक ही तुम्हाला लढवावी लागेलच आणि तुतारीच्या चिन्ह मिळालं तर ते तुतारीचं चिन्ह पहिलं घ्यायचं आणि जर तुतारीचं चिन्ह मिळालं नाही तर तुम्हाला अपक्ष निवडणूक लढवावी लागेल। जशी 9 साली तुम्ही अपक्ष निवडणूक लढवून मोठ्या मताधिक्यानं निवडून आला, तशीच आता लोकांची अपेक्षा आहे की तुतारी पहिली मिळाली तर तुतारी घ्या आणि तुतारी जर नाही मिळाली तर मग मात्र तुम्हाला अपक्ष निवडणूक लढवावी लागेल। अशा पद्धतीनं सगळ्या चर्चा झालेल्या आहेत। त्या पद्धतीनं आता जवळपास निर्णय निवडणूक लढवण्याचा झालेला आहे। जनतेनं तुतारी हातात घ्यावी असा रेटा घेतलेला आहे आणि त्याच्यावरती नक्कीच विचार केला जाईल। जनतेचा कौल मी डावलणार नाही। जावेद मुलानी, G24 तास, दौंड।